अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरला दरबार, मात्र राम भरोसे कारभार, असंच काहीच चित्र सध्या माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीमध्ये पाहावयास मिळतंय। माळेगावात एका बाजूला स्वच्छ सुंदर माळेगाव व माझी वसुंधरा अभियानाचे पुरते 12 वाजले असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्यासारख्या आजाराने डोकं वर काढले, त्यामुळे नागरिक हैराण परेशान झालेत। तर दुसऱ्या बाजूला शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या देखील वाढली आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। त्यातच वाजत गाजत बसवण्यात आलेले हायमास दिवे अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे व नाकर्तेपणामुळे दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत उभे आहेत। वारंवार मागणी करून देखील ते दुरुस्त केले जात नाहीत, त्यामुळे हे हायमास दिवे केवळ शोभेची वस्तू आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना 3 ऑगस्ट रोजी घेराव घालत समस्यांचा पाडाच वाचला। त्यानंतर आमच्याशी बोलताना नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हेतुपुरस्सर कुंभकर्णी झोपेचं सोंग घेणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाला जागा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलनाचं ऐलान करण्यात आले। यावेळी नितीन तावरे, रामभाऊ वाघमोडे, केशव भोसले, मयूर भोसले, शंकर राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात नगरपंचायत कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन होणारच यावर शिक्कामोर्तब झालाय। माळेगाव नगरपंचायतमध्ये जो ग्रामपंचायत असताना, जिल्हा परिषद असताना जे हायमास लावले गेले, काही कुणी स्वतःच्या खर्चातून केले असतील, त्यावेळेस ती लावल्यानंतर गावची शोभा वाढली असे बरेचसे बातम्या टीव्हीला, मीडियाला बातम्या झाल्या। परंतु आज अशी परिस्थिती झाली की ते हायमास लावल्यानंतर आज हायमास सगळीकडचे बंद राहिले। तर आज आम्ही नगरपंचायतीशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी बोललो तर अधिकारी म्हणजे एवढे त्याला फंड्स आम्ही देऊ शकत नाहीत, खर्च करू शकत नाहीत काय। तर हे जर होत नसेल तर माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा असं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यावरती त्यांनी काही फंड्स टाकावेत ती दुरुस्तीसाठी, आणि नगरपंचायतीने त्याच्यावर लक्ष घालून त्याचा पाठपुरवठा करून आज जी लोक जनता ही अंधारात राहती तर त्यांना उजेडात घेण्याचं काम नगरपंचायतीने करावं आणि लोकप्रतिनिधींनी करावं असे मला वाटतंय। कारण जी शोभेची वस्तू आहे, आता लाईट हायमास होते ती पूर्वी गावची शोभा वाढावी म्हणून झाली, आज अशी परिस्थिती झाली की ते शोभेची वस्तू झाली। मग तो शोभेची वस्तू जर बिनकामाची असेल तर ते सरळ नगरपालिकेने नगरपंचायतीने काढून न्यावी, एवढीच आमची त्यांना एक विनंती राहील। आणि जर समजा याच्यातून काही नाहीच झालं, आम्ही काही दिवसासाठी वाट बघू, 8-10 दिवसापर्यंत, अन्यथा आम्ही त्या विषयावरती एक मोठं आंदोलन छेडू, एवढंच मी राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करू। काय सांगा, ठिकाणी नगरपंचायतीच्या काळामध्ये भरपूर लोकांचे प्रश्न रखडलेले आहेत। पाण्याचा प्रश्न हा असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, लोकांच्या पावसामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, तर तिथं नगरपंचायतीने मुरुम टाकावा या संदर्भात आम्ही या ठिकाणी तक्रार शिवून पैसे दिलेले आहे। जर आमचे काही लोकांचे प्रश्न आहेत ते जर मार्गी लागत नसतील तर येणाऱ्या 14 ऑगस्टला आम्ही तीव्र असं जागरण गोंधळ हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। नगरपंचायत माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून जे काय आता हायमास गावात टाकले होते जेडपीच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, ते बऱ्यापैकी हायमास आता बंद पडलेले आहेत। त्यात बौद्ध नगर आहे, माझे दलित वस्तीतले लोक, येळी वस्ती आहे। ग्रामपंचायत आम्ही शिवसाहेबांना भेटलो, मध्ये त्यांच्या बोलण्यातून असं आलं की फंड्स अवेलेबल आम्हाला होत नाही हायमास दुरुस्त करण्यासाठी। जो 8 दिवसाच्या आत हे हायमासची दुरुस्ती व्यवस्थित झाली नाही तर राष्ट्रवादी पवारसाहेब गटातर्फे आम्ही यांच्यासमोर एक मोठं आंदोलन करणार आहे। नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराबद्दल मी एकच सांगेल की अजिबात नियोजन नाही, जनतेलाच कळणार कामगार शिव आहेत का शिव कामगार आहेत, ही अशी परिस्थिती। आता जर धनवान नगरचं उदाहरण आमच्या मित्रांनी सांगितलं तर ते लाज वाटण्यासारखं आहे। म्हणजे कर नगरपंचायतीचा सुविधा ग्रामपंचायत सुद्धा नाही, हे मी बऱ्याच वेळा बोललो, पण ह्याच्यावर कुठलेही अधिकारी शिवसुद्धा लक्ष देत नाहीत असं आमचं मत आहे। कामगार पूर्ण माहिती मिळत नाही, शिवपर्यंत पोचत नाही, म्हणजे काय मग कामगारांची चूक आहे का त्यांच्या मॅनेजमेंटची चूक आहे हे त्यांनी शोधावी। नाहीतर येणाऱ्या 15 ऑगस्टलाच करणार होतो, पण बरीच जण म्हणले 15 ऑगस्टला नको 14ला करू, तर 14ला आम्ही ह्याच्यावर जर ॲक्शन नाही घेतली, जिथं खड्डे असतील, आता वाघमोडे वस्तीत कॉर्नल घेताना तिथं खड्डा आहे, तिथं पाणी साठतं, मग तिथं बाबा मुरुम टाकला पाहिजे, मुरुमाच्या 2 खेपा टाकल्या पाहिजे, हार्ड मुरुम टाकला पाहिजे। आरोग्याचा प्रश्न, आता पाऊस
फार मोठा असल्यानंतर धुवून जातं, पण हा झिरझिरीने काय होतं, जो धुवून बी जात नाही, त्याच्यामुळे आरोग्य बऱ्याच जणांच्या डॉक्टरचे धंदे वाढले, सर्वसामान्य माणसाला दवाखाना सुद्धा परवडत नाही. अशा अवस्थेत जर नगरपंचायतचे शिव व कर्मचारी लक्ष देत नसेल तर आम्हाला 14 ऑगस्टला जागरण गोंधळ आंदोलन काढण्यास भाग पडेल, याची त्यांनी नोंद घ्यावी. माझ्या दारात एक 6-7 महिन्यापूर्वी रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटचा, असा ग्रामपंचायतने केला. तर त्याच्या दोन्ही शेजारी इकडे 5 फुटावर एक चेंबर आहे, इकडे 5 फुटावर एक चेंबर आहे, मध्ये 10 फुटाच्या अंतरावर माझ्या गेट समोर पाणी साचतंय. मी 3 वर्षापूर्वी एवढ्या वयाचा माझा मुलगा आहे, त्यांनी इथं ग्रामपंचायतमध्ये 3 महिन्यापूर्वी कंप्लेंट दिली. तर त्या कंप्लेंटचं ह्यांनी भाऊसाहेबांनी म्हणले ही कामं आम्हाला करता येत नाही, 1 कोट्याचं काम जर ह्यांना करता येत नसेल नगरपंचायत काय करू शकते. आणि ह्यांनी औषध आता एवढं 3 महिने पाऊस चाललाय, मच्छर सगळीकडे घरात गुंगुंग गुंगुंग करतात, कपाट खोललं की मच्छर मावळावाने बाहेर निघतंय. ह्याच्या माग ग्रामपंचायत होती, अल्पनिधी कमी येत होता, त्यातून घरागणीस ही खातं खाली जाऊन औषध मारत होती. आणि आता सध्या नगरपंचायत झालं, निधी भरपूर येतोय, जमा खर्च भरपूर आहे. एका गरीबाची नळपट्टी जर चुकली 1 वर्षाची तर नळ कापतात, 2-2 कामगार तिथं जाऊन नळ कापतात, त्याची घरपट्टी घेतात, तेव्हा नळ जोडाय परत 4 कामगार तिथं जातात. आणि माझ्या स्वतःच्या चेंबरची घाण बाहेर काढली मी स्वतःनी येऊन खोऱ्याने, अशी डांबरीव टाकली. आणि उद्या म्हणले गाडी पाठवून देतो, 8 दिवस नाही गाडी आली, मला वास यायला लागला म्हणून मी स्वतः ती भरून शेजारी ठेवली. मी अजून बी दावायला फक्त एका साईडला ठेवली, कोपऱ्यात उकारण्यासारखी 20 पाट्या घाण आहे, ती सासवून ठेवली. मी अजून बी दावू शकतोय तुम्हाला एका कोपऱ्याला. तर ती मी स्वतः काढली घाण. कसली घाण होती? महिला जी चेंबर मध्ये जी महिला साचतो ना, वलागाळ ह्याचा अर्थ त्याला काय म्हणतात आता मी एवढं घाण शब्द वापरू शकत नाही. तर तो वलागाळ त्यांनी वर डांबरीव काढून ठेवला त्या कॉन्क्रीटवर आणि म्हणले उद्या आमची गाडीवाले घेऊन जाईल. मी 3 दिवस गाडीवाल्याला बोललो, पण त्या गाडीवाला म्हणायचं आमचं काम नाही. शेवटी मी उचलून ती एका साईडला टाकली, अजून दावाई ठेवलेली आहे ती. आणि 3 महिने झालं पावसाळ्यात माझ्या खड्ड्याचं पाणी ती दारात साचतंय, 1.5 वर्षाचं लहान बाळ खेळतंय. डेंगू सारखा भयानक जर खर्च झाला तर मग मी रिक्षा चालवतोय, 200-300 रुपये रिक्षाला धंदा होत नाही. तर आलो तर हे कुठलाच अधिकारी काय दखल घेत नाही. 3 महिन्यापासून आतापर्यंत 6-7ला मी फॉर्म भरलेला आहे माझ्या पोराने, इथं अजून काही केलेलं नाही. त्याच्यावर भांडायचं कोणाला? माझ्यासारख्या वंचितच्या अध्यक्षाचं जर काम होत नसेल, गर्व म्हणून नाही तर मग सर्वसामान्य माझ्यापेक्षा अनेक गरीब असेल झोपडीतला, त्याला ते चिखलातच झोपावं लागत असेल. वारे नगरपंचायत यासाठी आहे ना, पवार साहेबांना पाठिंबा म्हणून वंचितचा कार्यक्रम ह्यांच्या 16 ऑगस्टला यांचा कार्यक्रम आहे ना, त्या मोर्चात 100% जितकं घेऊन येता येईल माझी लोक, तेवढ्या लोकांना घेऊन मी ह्यांच्यात सहभागी होणार ह्या आंदोलनामध्ये. एवढंच बोलतो आणि एवढेच माझ्या ह्या नगरपंचायतच्या कामगार बंधूंना, साहेबांना, शिवणला एक विनंती आहे, गरिबाच्या कामावर लक्ष द्या.